मागेल त्याला सौर पंप योजना, शेतकऱ्यांत पसरला संभ्रम, संदेश आला पैसे भरण्याचा तर अधिकारी म्हणतात खात्री करा. सविस्तर अपडेट जाणून घेऊया पेपरच्या या बातमीमध्ये. तर मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यातील मागणी नोंदविलेल्या शेतकऱ्यांना अज्ञात क्रमांकावरून लाभार्थी हिस्स्याची 32,000 रुपयांची रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत पडताळणीसाठी गेलेल्यांना महावितरण सदरील रकमेची हमी घेण्यास तयार नसल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची व स्वतंत्र योजना मिळावी या दृष्टीने शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यासाठी केवळ 10% रक्कम लाभार्थी हिस्सा भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच लाभार्थ्याला दिला जातो. याशिवाय अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 5% हिस्सा देय आहे. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते. जमिनीच्या क्षेत्रानुसार लाभार्थी शेतकऱ्यांना 3 ते 7.5 अश्वशक्ती HP क्षमतेचे पंप दिले जातात. वीज बिल व लोड शेडिंगची चिंता नसल्याने पिकांना अखंड सिंचनाचा फायदा होतो. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. वैजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मोबाईलवरून संदेश पाठवण्यास सुरुवात झाली असून या संदेशात आपला अर्ज क्रमांक सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अंतर्भूत करण्यात आला आहे. लाभार्थी हिश्श्यापोटी 32,075 रुपयांचा भरणा आपण करावा असे नमूद करण्यात आले आहे. याबाबत खात्री करण्यासाठी संबंधित शेतकरी महावितरणच्या अधिकाऱ्याकडे गेले असता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जमा करायच्या रकमेबाबत हमी घेण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभासाठी 10% रक्कम भरण्याबाबतचा संदेश खरा की खोटा असा संभ्रम निर्माण झाला आहे. मोबाईलवर आलेल्या लिंकवरून भरणा करू नका. याबाबत पांडव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या योजनेची लाभार्थी संख्या व अन्य तपशिलाबाबत अद्याप कुठलीही माहिती उपलब्ध नसून संकेतस्थळावर याबाबत लवकरच माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी मोबाईलवर आलेल्या लिंकवरून कुठलाही भरणा न करता सेतू केंद्रावर ज्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत त्याच संकेतस्थळावर खात्री करून रकमेचा भरणा करावा असे आवाहन उपकार्यकारी अभियंता पांडव यांनी केले आहे. तर मित्रांनो, आपणाशी आपला जर पैशाचा भरणा जर करायचा असेल तर महावितरणची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची, जेथे आपण अर्ज केलेला आहे त्याच वेबसाईटवरून आपणास पैसे हे भरून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमधून महावितरणमध्ये वर्ग झालेले आहे तर अशा शेतकऱ्यांचा भरणा हा महावितरणचे जे काही कुसुम बेनिफिशरी ॲप आहे या ॲपमधून करावा लागणार आहे. याबद्दल आपल्या मनामध्ये अजूनही काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.